नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला भाऊ काकांना आईच्या स्वयंपाकाचं कौतुक करतायत. ते म्हणतायत, हिच्या हातचं जेवण म्हणजे ना पर्वणी असा गो पर्वणी. आणि मग भाऊ काका आपल्या हातातली पिशवी देतात आणि म्हणतात, कोकणचा मेवा असो, वाल असत, कोकम असत, वगैरे वगैरे जे काही आणलंय ते सांगतात. तोपर्यंत प्रेक्षकांनो ह्या दोघा तिघांचं बोलणं चाललंय. तोपर्यंत सीमा आलेली आहे तिथे आणि प्रेक्षकांनो भाऊ काकांचं लक्ष ना सीमाकडे जातं. मग लगेच ते हाक मारतात, सीमा. आणि मग इकडे ना स्वीटी आणि आई सुद्धा सीमाकडे बघतात. तर भाऊ विचारतात, काय ग सीमा अशी लांब लांब कित्याक, ह ये मग हो, असं म्हणून हाका मारत असतात बरं का. सीमाचं तोंड बघा कसं झालंय. तर भाऊ म्हणतात, अरे हो तू येशीत कशी, मध्ये भिंत असा ना, असं म्हणून बोलतात लगेच बरं का. आणि मग स्वीटी आणि आई दोघी हसतात घरातल्या घरात. तर काय ह्या कसा दिसता, किती खराब दिसता, वंगाळ दिसता, असं म्हणत ना भाऊ बोलायला चालू करतात बरं का इकडे सीमाला हे सगळं. आणि म्हणतात, बांधावरसून पलीकडच्या माणसावरशी बोलताना तसा वाटतं, असं म्हणतात आणि हसायला लागतात. तर सीमा तोंड वाकडी करते तिकडे. आणि मग प्रेक्षकांनो भाऊ म्हणतात, तू का मी इल्याचो त्रास तर नाही ना झालो, असं विचारतात. काळजी करू नको. आणि मग सीमा जरा हसते बरं का. तर भाऊ पुढे म्हणतात, गावाकडे ना वहिनी वरच्या आळीतून खालच्या आळीत जाऊचा झाला तरी वळसो मारून जाऊचं लागता. तसं मी वळसो मारून तुझ्याकडे येते, असं सीमाला सांगतात बरं का. आणि मग सीमाचं तोंड बघा कसं झालं. तर आई सीमाकडे बघून हसतात. पण भाऊ एकदा म्हणतात, पण नको, तरी राक्षस बसलेला असा, असं म्हणतात. आणि मग प्रेक्षकांना ना आई पण असं बाबांकडे भाऊकडे बघतात. आणि मग सीमा पण असे डोळे मोठे करून ना भाऊंकडे बघते. तर भाऊ म्हणतात, अगो तो माझा मित्रच असा ना, पण वागता कसा राक्षसासारखं. आणि प्रेक्षकांना ह्या सगळ्यांचं जे काही बोलणं चालू आहे ते ओढ्यात ना इथे ना समीर आणि शमिका दोघं जण आलेत. क्या बात आहे भाऊ काका, असं म्हणत. आणि मग शमिका नमस्कार करते, समीर सुद्धा नमस्कार करतो आणि आत्याबाई पण आल्यात. आणि मग आत्याबाई म्हणतात, सरप्राईज कसला, हा आला ना की एवढ्या मोठ्याने बोलतो की कांठळे बसतात, असं म्हणून आत्याबाई चालू करतात. आणि मग शमिका आणि स्वीटी दोघी एकमेकींकडे बघतात बरं का हसत हसत. आत्याबाई म्हणतात, तुमच्या सगळ्या सोसायटीत वाटला असेल कोण हा गावठी माणूस आला इकडे, असं म्हणत भाऊना टोणे मारायला चालू केलेत बरं का आत्याबाईंनी. आणि बाकी सगळे एन्जॉय करतायत. तर भाऊ कसे म्हणतात बघा, तायडे तू या हायसत, अरे ओ दारासिंग कधी आलो हाय सर, असं म्हणत ना भाऊ विचारतात. आत्याबाई ओढून विचारतात, काय म्हटलंस. आणि सगळे आता मजा मजेशीर आहे बरं का. भाऊ म्हणतात, झालं म्हणजे आता तुझ्या कॉलनीत सगळ्यांक गोड गोड बोलण्याचा प्रसाद मिळाला, असं म्हटल्यानं आत्याबाई तोंड वाकडं करतात. तर प्रेक्षकांना समीर हसतोय बरं का. आणि स्वीटीला आता काय बोलायचं कळत नाहीये, त्यामुळे ते गप्पच बसलेत. भाऊ म्हणतात, आतापर्यंत किती जणांशी भांडणं केल्यानं, असं विचारतात बरं का. तर आत्याबाई म्हणतात, काय समीर सांग, मी कुणाशी भांडले काय रे, भांडले, असं म्हणत जोरात आत्याबाई ओरडूनच विचारतात बरं काय समीरला. आणि भाऊ पण म्हणतात, अगो त्या का काय विचारतोय, तो काय तुझ्या तोंडावर हो म्हणतला, असं म्हणत बोलतात तिथे. आता तुझ्या बोलण्याचं प्रसाद या दोघींकाही मिळालं असतं काय शमिका काय स्वीटी, असं म्हणत भाऊ दोघींना प्रश्न विचारतात. तर समीर त्याच भाषेत उत्तर देतोय. तो म्हणतोय कसा, आता त्या हो म्हणणार आहेत का, असं म्हणून विचारतात. तर लगेच ना शमिका हसायला लागते, स्वीटी पण तिकडे हसते. तर प्रेक्षकांना ना भाऊ पुढे म्हणतात, अरे हो त्याही खरं, असं आत्याबाई तोंड वाकडं करतात बरं का. भाऊ पुढे म्हणतात, एक गोष्ट सांगतोय, हिका ना बघूक जेव्हा घराकडे पाहुणे इल्ले होते ना, त्यावेळी यशाच्या बाबांनी हिका सांगलेला, तोंड उघडशील तर खबरदार असा. आणि मग प्रेक्षकांना समीर बिमीर पण सगळे मानाबिना डोलवत आहेत. आई हसतात, स्वीटी हसते, शमिका हसते. आणि मग भाऊ पुढे उठतात, पसंत झाल्यावर मगे काय बोलायचं ते बोल त्यांच्या वांगडा. आणि मगे त्यांनी पसंत केल्यावर भाऊजी फसले, असं इकडे ना भाऊ बोलतात बरं का. भाऊ आत्याबाईंची पुरेपूर खेचतायत बरं का. समीर पण म्हणतो, अहो भाऊ काय बोलताय तुम्ही. तर भाऊ म्हणतात, अरे खरं बोलतोय, विचारती का काय ग, खरा नाही सांग ना, असं म्हणत बोलतात बरं का. आता आत्याबाई कशाला गप्प बसतील, त्या लगेच उत्तर कशा देतात बघा, माझ्याच भावाच्या घरात येऊन मलाच टोमणे मारतस. आणि मग भाऊ म्हणतो, आणि माका बोललस ती कांठळ्या बसवूक येतात तो, असं म्हणत. तर प्रेक्षकांनो स्वीटी शमिका आणि आई समीर सगळे ना यांची थुतू भेमे जी काही चालली ना भाऊ आणि आत्याबाईंची, ती एन्जॉय करतात बरं का. जरा हलका फुलका एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. असंच तुझा आवाज तसा म्हणून बोललोय. तर भाऊ म्हणतात, माका चोमणे तू मारू शकतस, मी तू का नाही मारू शकत. तर आत्याबाई तोंड वाकडं करतात. तर भाऊ म्हणतात, कोकणात आपण एकत्र लहानपण घालवलाय, लक्षात ठेव, असं म्हणून बरं का. तर समीर बघा कसा बघतोय यांच्याकडे. आणि जरा वातावरण मस्त झाले. तर आत्याबाई आता आई म्हणतात, भाऊ नका त्रास देऊ आमच्या वंसांना, असं म्हणत ना आईने आता बाजू घेतली बरं का आत्याबाईंची. तर समीर एकदम म्हणतो, भाऊ काका तुम्ही आलात की आम्हाला खूप भारी वाटतं, पण आता तुमच्यातली आणि आत्यामधली काही जुगलबंदी आहे ती थांबवा. तर लगेच आत्याबाई म्हणतात, हा हा थांबणार आहे का,
अरे लहानपणापासून माझ्या मागे लागलेली ब्याद आहे ही ब्याद असं म्हणतात बरं का. समीर तुला सांगते याने मला एवढं छळय ना असं म्हणत भाऊंची तक्रार करतात बरं का आत्याबाई समीरकडे. आणि मग समीर भाऊ पण म्हणतात घ्या ऐका चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणत आता चालू करतात बरं का. परत दोघांची तुतुमेमे. शमिका आणि स्वीटी तर फुल एन्जॉय करतात. भाऊ विचारतोय परत मॅच छळलोय तर आत्याबाई हो म्हणतात. परत एकदा भाऊ विचारतात मॅच छळलोय तर आत्याबाई परत हो म्हणतात. तर भाऊ पुढे म्हणतात अगं तू छळलेलंस अख्ख्या गावात तर काय सांगतो तू. अरे काय व्हायचं माहितीये का पहिल्यांदा किल्लेदारांकडे बरी लोक यायची असं आता भाऊ सांगतायत बरं का. आणि मग त्याच्यानंतर कसे म्हणतात बघा भाऊ पण ही ना हिला छळूक सुरुवात केल्यानंतर प्रत्येक जण हिल्यानंतर विचारायचा ताई आहे असा का घराकडे नाही म्हटला की किल्लेदारांच्या घराकडे येऊ शकतं काय सांगता ही असं म्हणत ना म्हणजे आत्याबाईंची पुरी पोलखोल करून टाकलेली आहे इकडे बरं का. तर आता आई म्हणतात बरं बरं ठीक आहे मी आता चहा घेऊन येते तुमच्यासाठी. तर माझ्यासाठी पण चहा घेऊन या असं आत्याबाईंनी सांगितलंय. तर लगेच भाऊ कसं म्हणतात हा हा आण एकाना 4 टोप चहा लागता हा दिवसातून असं म्हणत ना परत आत्याबाईंची भाऊ केसतायत बरं का इथे. एका सुनेक तर तिने चाय करूचे साठी ठेवलेले असं म्हणत ना बोलतात बरं का लगेच. तर समीर पण म्हणतो भाऊ काय आणि मग बाकी सगळे हसतात. तर आई म्हणतात बस बस चहा आता मी चहा आणते. तर लगेच आत्याबाई म्हणतात काय रे भाऊ तू काय माझी बदनामी करतस का काय या घरात असं म्हणून माझ्याच भावाच्या घरात येऊन माझीच बदनामी करतेस. तर भाऊ ओरडतात तू माका बोलतीस ते माका टोमणे मारतेस ते वा रे वा ए पोरानो घाबरू नका ती का आरडून बोलाची सवयच असं परत ना लगेच इकडे भाऊ परत बाजू सावरून घेतात. म्हणतात काय या त्या मोठा ध्वनी प्रदूषण असा हिच्या आरडाओरड्यामुळे ना किती शेजारी घर सोडून गेले असं म्हणत आत्याबाईंविषयी बोलायला चालू करतात बरं का परत इकडे. आणि समीर हसतोय तर भाऊ ओरडून आत्याबाई म्हणतात ग बस आता मी जातेच कशी माझ्या खोलीत. आणि म्हणतात स्वीटी ए तो चहा आला ना की माझ्या खोलीत घेऊन या असं म्हणत स्वीटीला ऑर्डर पण देतात. जर काय म्हणतात हा काय मला ना सुखानं जगू देणार नाही असं म्हणत भाऊंविषयी बोलतात. आणि भाऊ विचारतो अगं तू कोणाक जगू दिलंस त्या तुका द्यायचा जगू. आणि आत्याबाई निघून गेल्यानंतर शमिका समीर स्वीटी आणि भाऊ सगळेजण मनसोक्त तिकडे हसतायत बरं का. मजा आली ना जराशी आज भाऊ आल्यामुळे. तर सीमा आली आता बाबा बाबा हो काय चाललंय आपल्या घरात असं विचारत. बाबा पण विचारतात काय गो काय झालं. तर सीमा म्हणते काय झालं म्हणजे बाबा तुम्हाला ऐकू येत नाहीये का. तर बाबा विचारतात काय अहो ते भाऊ काका किती मोठमोठ्याने ओरडतायत ते आणि ते आपल्या घरात आले कसे. तर प्रेक्षकांनो बाबा म्हणतात लगेच कसे भाऊ घरात आलाय. तर सीमा लगेच म्हणते हो ना बाबा म्हणजे ज्या माणसाने बोरतळच्या घराच्या बाबतीत एवढी आपली फसवणूक केली तो माणूस आपल्या घरात आणि बाबा तुम्ही आत्ताच्या आता बाहेर चला आणि हाकलून द्या बरं त्यांना. तर सीमा मी कसं घालवणार असं बाबा विचारतात. तर सीमा म्हणते का. तर बाबा म्हणतात तो या घरात आलाय पण तो त्यांच्या भागात आलाय ना आणि मग त्यांना आपण मी कसं घालवणार आणि त्यांच्या भागात यायला कोणाची परवानगी सुद्धा लागत नाही. तर प्रेक्षकांनो हे डाव कोणाचा आहे ते कळेल बघा. आता बाबा कोणाशी बोलतायत फोनवर ते. तर फ्लॅशबॅक दाखवलाय बाबा इथे भाऊंशी बोलतायत फोनवर. जे झालं ते असं आहे असं म्हणतायत. तर भाऊ म्हणतात यशा अरे मोठं लोचाच झालो रे हे तर माझ्याशी बोलायला पण कोणी नाही सारखी तुझी आठवण येत होती म्हणून मी तुला फोन केला असं बाबा इकडे भाऊंशी बोलतात म्हणतात. आणि मी माझं मन मोकळं केलं. तर भाऊ म्हणतात ए यशा माझ्याकडे बोलूक कोण नाही असा मी जिवंत असेपर्यंत बोलूक नको रे मी असे ना जितो. यशा अरे तू आधीच माका फोन करूक वय होतोस रे. तर बाबा म्हणतात अरे पण मला सुचलं नाही रे त्यावेळेला घरात एक असं घडत चाललं या मुलाने तर म्हणजे की असं वाटलं की आता सगळं हातातून निष्ठच चाललंय. मला सांग भाऊ आपण आपल्या मोठ्यांना कधीतरी उलटून बोललोय का रे असं बाबा विचारतात बरं का. आणि ही पोरं तर भाऊ म्हणतात अरे यशा हे बघ सावर स्वतःला. बाबा विचारतात काय करू रे पोराने तर घरात हायदोस घातलाय त्यात ही दमयंती आलीये घरात. तर भाऊ पण म्हणतात अरे देवा त्या कित्याक आल्यात होय. तर बाबा म्हणतात त्या कुणास ठाऊक कशाला आली तर येऊ दे रे पण काय आहे ना सतत तिची टकळी चालू आहे असं बाबा तक्रार करतात. म्हणतात सतत शुभाला बोलत असते. तर आता बरं सांग वहिनी कशी आहे. तर बाबा म्हणतात ती काय रे ती या सगळ्याला ना हसत तोंड देते पण मला दिसतंय रे तिची खूप ओढाताण होते ह्या सगळ्यामध्ये. तर आणि मी पण तिच्याशी धड बोलत नाहीये रे तर तू कित्याक नाही बोलत. तर बाबा म्हणतात मला वेगळीच भीती वाटते उद्या मी जर नसलो तर हिचं काय होईल म्हणजे माझ्याशिवाय तिला आयुष्य जगता यावं म्हणून मी जरा तिला सवय लावतोय.
तर भाऊ म्हणतात, अरे काय काय बोलतोस तू, काय यश आहे, हे बघ हे बोलवतं कसा तुका. तर बाबा म्हणतात, मला पण खूप त्रास होता रे याचा. तर भाऊ म्हणतात, की त्याक त्रास करून घेतस, असंच तो वर मस्त जगून घे रे, मेल्यावर कोण कोणाचा काय या. आता हे बघ, तू असं बोलू नका, पहिलाच सांगते तुला. तर बाबा म्हणतात, नाही भाऊ, हे बघ मला तिला सक्षम करायचंय. इतकी वर्ष आम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळलं, पण तिला घराबाहेरच्या जगाची सवयच नाहीये. ती तिला करून देणं गरजेचं होतं. तर भाऊ म्हणतात, माका समजता रे, तू काय बोलतस ते सगळं लक्षात घेता, पण हे बघ, तुला इतकं त्रास होता तर तू मला पहिल्यांदाच कळवायचं ना, म्हणून तर फोन केला ना रे, असं बाबा म्हणतात. बरं काय म्हणतात भाऊ, आणखीन एक, आता राखी पौर्णिमा येतेय, तर तू येशील का रे, तेवढंच तिला बरं वाटेल. तर भाऊ म्हणतात, यशा तू बोलवलंयस आणि मी नाही इलय, असं कधी झालंय का, असं विचारतात. बरं का भाऊ इकडे, येतंय मरे, आता येऊ का. तर लगेच बाबा म्हणतात, नाही नाही आता नको, राखी पौर्णिमेला तू नक्की ये. तर भाऊ म्हणतात, येणार म्हणजे नक्की ना, काय समजलं. तर बाबा पुढे म्हणतात, आणि हो भाऊ, आपलं भांडण तसंच आहे असं वाटलं पाहिजे बरं का घरच्यांना. तर लगेच भाऊ पण म्हणतात, होय होय तू सांगशील तसाच होतला, हे बघ काही काळजी करूच नका, तुझ्या मनासारखंच होतला. तर बाबा पुढे म्हणतात, भाऊ थँक्यू. तर भाऊ पण म्हणतात, अरे एका बाजूस तू माका भाऊ म्हणतस आणि दुसऱ्या बाजूक थँक्यू म्हणतस, हे बरोबर वाटतं का रे तुका, असं म्हणत विचारतात. तर बाबा पण म्हणतात, चल ठेव फोन. अशा पद्धतीनं प्रेक्षकांनो बाबा आणि भाऊंची मिलीभगत आधीच झालेली आहे आणि म्हणूनच भाऊ घरात आलेत. त्यामुळे आता बघा सीमाची कशी पचका उडणार आहे ते. पुढे विचारतात इकडे सीमाला, अगं पण मी कुठे बोलतोय त्याच्याशी, आणि आता तो तिकडे त्या भागात गेलाय ना, तर मग आपण काय बोलू शकतो. तर सीमा लगेच ना गप्पा म्हणते. बाबा पुढे पुढे बोलतात, अगं त्यांच्या भागात जायला कोणाची परमिशन पण लागत नाही, आणि बाहेरच्या माणसाने घरातल्या कुठल्या भागात जायचं हे आपण ठरवू शकत नाही, नाही का, असं विचारतात बरं का. आणि म्हणतात, बाहेरच्यांना उगाच कशाला याद खेचायचं, असं विचारतात बरं का. आणि बरोबर आहे ना, असं विचारतात. तर सीमाची बोलती बंद झाले आणि ती म्हणते, हो बाबा बरोबर आहे तुमचं, चल मी आलोच, असं म्हणत बाबा बाहेर जातात. तर सीमा कशी हसते बघा बाबांकडे बघून, बिचारी आलेली काय करायला आणि काय झालं, बरोबर पचका झालाय तिचा. आणि मग म्हणतात, भाऊना घरात यायला बंदी आहे, आणि तरी सुद्धा आई त्यांच्या भागात भाऊना घेऊन आलेत, आणि हे परत झालं असं म्हणते बरं का सीमा. आता पुढे आत्या म्हणतात, ते बरोबर आहे, ही बाई म्हणजे आई साध्या सुध्या नाही आहेत असं म्हणते बरं का सीमा इकडे, पार आतल्या गाठीच्या आहेत असं सांगते ती. आणि आता प्रेक्षकांनो, अंतरी नाना कळा असं म्हणते बरं का. असं म्हणतात ते तशाच आहेत त्या, असं आई आपल्या सासूबाईंबद्दल बोलते इकडे. बघूया आता पुढे काय काय घडणार आहे. तर इकडे ना छान असं रक्षाबंधन सुरू आहे बरं का. तुमचं रक्षाबंधन कसं सेलिब्रेशन झालं ते सांगा. इकडे आई मात्र आता भाऊंना छान ओवाळतायत, राखी वगैरे बांधतायत, इकडे मस्तपैकी औक्षण करून झालंय, सुपारी वगैरे ओवाळतायत, इकडे मिठाई भरवली जाते, आणि मग भाऊंच्या हातावर छान अशी राखी बांधली जाते बरं का. आणि भाऊ आहेत ते, त्यामुळे त्यांनी आईंसाठी आपल्या येताना गिफ्ट सुद्धा आणलंय बरं का. ते गिफ्ट आठवणीनं देतात भाऊ आईंसाठी. छान वाटलं जरा. आजचा एपिसोड ना खरंच हलका फुलका आहे, म्हणजे काही टेन्शन नाहीये, पण उद्याचा भाग मात्र डेंजर असणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जर सबस्क्राईब केलं नसेल तर. तर इकडे भाऊंना नमस्कार वगैरे केल्यानंतर भाऊंनी आता छान असं गिफ्ट दिलंय आईंना. शमिका आणि स्वीटी सुद्धा कौतुकाने इकडे बघतायत. बाय द वे, तुम्हाला कोणी कोणी किती किती गिफ्ट दिलं. तर इकडे भाऊ म्हणतात, किती दिवसांनी इलय गो घरात, असं म्हणत ना भाऊ हळवे झालेत बरं का राखीकडे बघून, आणि म्हणतात, आज तू माका प्रत्यक्षात राखी बांधलंस. तर आई पण म्हणतात, खरंच भाऊ, या वर्षी तुम्हाला राखी पाठवू शकले नाही, त्यामुळे इतकं वाईट वाटलं होतं, मनाला चुटपुट लागून राहिली होती, आणि बघा आज आलात तुम्ही, असं आई पण म्हणतात. तर भाऊ म्हणतात, अगं तू मनापासून माका आठवू केलंस ना, म्हणजे म्हणून म्हणा निलय मी, देवा शपथ सांगते, घरात इल्यासारखं वाटतं बघ माका, असं म्हणत भाऊ बोलतायत. तर शमिका स्वीटी बघतायत. आई पुढे म्हणतात, तुम्ही पुढे आलात ना, म्हणजे तुम्ही आलात तर मला बरं वाटलं. तर भाऊ पुढे म्हणतात, यशा जरा बोलला असता तर आणखीन बरा वाटला असता, असं म्हणत. तर आई म्हणतात, भाऊ तुम्हाला राखी बांधावी असं मला मनापासून वाटत होतं, बघा तुम्ही आलात की नाही, तसंच तुम्हाला मनापासून वाटतंय ना हे तुमच्याशी बोलावेत, मग बघा आता सगळं ठीक होईल, असं म्हणत आई समजूत काढतायत बरं का इकडे भाऊंची. शमिका सिटी छान असा स्माइल देतायत. तर प्रेक्षकांना आता बघा पुढे कशी मजा होणार आहे ती. भाऊ म्हणताय तिकडे आईंना, आता वहिनी, माझ्या आयुष्यात हो दिवस इतक्या लवकर येतील असं वाटलं नव्हतं. तर आई विचारतात, का. तर तुझं घोळ माझ्यावर रागवलं असं ना, असं म्हणत आई भाऊ म्हणतात, पण आज वाटला माका बघूया, तर तुमका सगळ्यांका भेटलंय, माका बरं वाटलं, असं भाऊ म्हणतात. आणि काय जेवण केलंयस तू, फक्कट झालं तर जेवण,
जरा जास्तच खाल्लं असं म्हणतात. आणि आपली माणसं भेटली की कसं त्यांच्या बरोबर बसून जास्त जेवण जातं, बरं वाटतं असं म्हणतात. कितीतरी दिवसांनी तुझ्या हातचं जेवलोय ग. तर आई पण गप्प बसतात. तर तोपर्यंत ना भाऊ म्हणतात चल निघतंय. तर प्रेक्षकांनो तेवढ्यात ना भाऊ अशी हाक येते बरं का बाबांची तिकडनं. आणि दोघं पण म्हणजे आई आणि भाऊ आता दोघं बाबांकडे बघतायत. आणि बाबा आता पुढे येऊन काय म्हणतात, मेल्या माझ्या घरात आलंयस आणि फक्त बहिणीक भेटून चाललंयस. तर आई म्हणतात अहो ते. तर बाबा लगेच असं म्हटल्यानंतर भाऊ म्हणतात यशा अरे तू सांगितलंय तसंच केलंय मरे. आणि आता आई भाऊकडे बघायला लागलेत बरं का. भाऊ पुढे म्हणतात तू सांगितलंस इकडे ये, मग इकडे इलय मी. आणि नेमकं आईना काय कळत नाहीये. भाऊ पुढे म्हणतात इकडे इलय सगळ्यांका भेटलंय आणि आता चाललंय. आणि तू सांगलंय आपला भांडण हा तसाच राहून दे, कोणा कळता कामा नये तसंच. तर प्रेक्षकांना ताई म्हणतात एक एक मिनिट भाऊ, अहो काय चाललंय तुमचं, काय बोलताय तुम्ही असं विचारतात. यांनी तुम्हाला बोलवलंय, यांनी सांगितलं तुम्हाला, म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांशी बोलताय असं आईने आता भाऊंकडे आणि बाबांकडे बघत प्रश्न विचारलाय बरं का. आणि मग भाऊ म्हणतात नाही नाही काय आहे वहिनी, ह्यो माझा दोस्त आहे ना, कधी कधी येड्यासारखं वागतेला. तर लगेच बाबांना ए म्हणून असं ओरडतात बरं का. भाऊ पुढे म्हणतात अगं घरात रामायण महाभारत चालला ना, तर त्याका माका सांगूचा वाटला म्हणून त्याने फोन केला. आणि त्याने असं म्हणत ना भाऊ सगळी गोष्ट सांगतात. आई म्हणतात अहो तुम्ही असं बाबांकडे बघू. तर भाऊ पुढे म्हणतात शुभा वहिनी ह्यो तुझा गो असा ना गो, तो वयाने फक्त मोठा असा, बाकी मनाने लहानच असा असं म्हणत ना भाऊ आता बाबांकडे बघून म्हणतात त्याका माहित नाही अजून की आपलं सख्खो दोस्त आपल्याशी बोलला नाही, याचा काय त्रास होता भाऊक, हे विचार नाही केलंय त्याने असं म्हणत ना भाऊ बोलतात बरं का. आणि आई बाबांकडे बघत राहतात. भाऊ पुढे म्हणतात दरवर्षी माझ्या वाढदिवसात फोन करू खायदोस घालता, आता तिने यावर्षी फोन करूच नाही. आता बाबा म्हणतात आता मेलेल्याला किती मारणार आहे भाऊ, तर मरो तुझो दुश्मन, माझा दोष 100 वर्ष जगतोला असं लगेच भाऊ म्हणतात. आणि काय समजलंच असं विचारतात. आणि प्रेक्षकांनो जी काही भाऊनी आणि बाबांनी घट्ट अशी मिठी मारली ना एकमेकांना, ती बघून आपल्या पण डोळ्यात पाणी येते बरं का. आई तर इकडे हात जोडतायत देवाला. भाऊ म्हणतात आता तू कित्याक रडतोय. तर आई म्हणतात तुम्ही दोघं बोलू नका माझ्याशी, इथे मी रोज देवाला प्रार्थना करते की या दोन मित्रांमध्ये ना वितुष्ट संपून जाऊ दे असं म्हणून. आणि तुम्ही काय केलं असं म्हणून विचारते, तुम्ही एकमेकांशी बोलायला लागलात, मला सांगितलं सुद्धा नाही असं आई आता भांडतायत बरं का. तर बाबा पुढे म्हणतात आता नाही नाही शुभा, उगाच त्याला दोष देऊ नकोस. आणि मग बाबा पुढे बोलतात अगं मीच त्याला फोन केला आणि बोलावून घेतलं होतं इथे असं सांगतात. तर आई पुढे म्हणतात त्यांना बोलावून घेतलं आणि माझ्याशी किती दिवस अबोला धरला होता माहितीये का तुम्हाला असं विचारतात बरं का. कोण मारा चालला होता माझा, इथे घर वाचवायचं होतं, समीरची नोकरी गेली होती, त्यात सगळ्यात सीमाचं ते तसं विचित्र वागणं, आणि ह्या सगळ्यामध्ये ना हे माझ्यावरती रागावले होते, अगदी एकटी पडले होते हो मी असं आई सुद्धा आता कंप्लेंट करतात बरं का. तर भाऊ म्हणतात वहिनी माका बोलवायचं ना, तू फक्त बोलवलं असतं तर मी हजर झालं असतं. तर आई पुढे म्हणतात हो पण तुमच्याशी बोलायची परवानगी नव्हती ना, तुम्हाला या घरात यायला पण मज्जा होता असं सगळं कंप्लेंट करतात. तर भाऊ म्हणतात तो तसं वागला त्याचं कारण त्याने माका सांगितलं, तो त्याने सगळा हा प्लॅन केला होता. तर आई म्हणतात हो त्यांनी आज मला सांगितलं ते, पण या सगळ्यात माझी काय अवस्था झाली होती माहितीये का त्यांना. तर बाबा डायरेक्ट विचारतात आता मी कान पकडू का, आणि कान खरोखर पकडतात. तर आई म्हणतात अहो नको. आणि पुढे म्हणतात तुम्ही दोघं एकमेकांशी बोलायला लागलात, तुमच्यातलं वितुष्ट जे काही संपलं, मला दुसरं काही नकोय, मला तेच हवं होतं असं आई एकदम इमोशनल होऊन म्हणतात बरं का. भाऊ म्हणतात शुभा वहिनी तुका जसा वाटत होतं ना की आमची दोस्ती पूर्वीसारखी व्हावी, तर तसा माकाही वाटत होता आपलं घर पुन्हा हसरा नाचरा पूर्वीसारखं व्हावं असं म्हणून. तर प्रेक्षकांना इकडे बाबा पण असतात. तर भाऊ पुढे म्हणतात आणि त्या तसा होऊच्यासाठी ना तुमका जी काही मदत लागू ती ती हा भाऊ केव्हाही मदत लागली तर करूक तयार असो ना ग. तर बाबा पण म्हणतात ते माहितीये भाऊ मला असं म्हणून. आणि मग भाऊ पुढे म्हणतात माहिती होतं ना तुला मी असं मदतीसाठी. आणि ती एक हॉलमध्ये जी काही भिंत असा ना, तर ती भिंत पहिली काढून टाका, वंगाळ दिसतात असं लगेच ना भाऊ ओरडून सांगतात. तर बाबा पुढे म्हणतात ती ही पाडणार आहे भिंत हो ना शुभा. तर आई बाबांकडे बघतात. तर भाऊ म्हणतात हो मग तीच पाडतली असं म्हणतात, कारण ती माझी बहीण आहे असं पुढे म्हणतात बरं का. आणि आणखीन एक, आमची जी जात असा ना ती नात्यामध्ये भिंत घालणारी नाही रे, तर भिंत पाडणारी असं म्हणतात बरं का इकडे. आणि आई कौतुकाने भाऊंकडे बघून हसतात, म्हणतात बरोबर आहे भाऊ तुमचं. चला अशा रीतीने ती दोघांची दोस्ती जमलेली आहे. तर आई पुढे म्हणतात आता मला कळलंय ना की आता हे माझ्या सोबत आहेत ते, तर आता मी काहीही करून दाखवू शकते असं आई कौतुकाने म्हणतात. तर भाऊ पण म्हणतात शाब्बास,
तू का चुका सांगतोय? तो नेहमी तुझ्या वांगडा होतो, कायमच तुझ्या वांगडा होतो, पण थोडासा नाटककरी होतो तो. तुझ्याशिवाय तो काय कामाचं नाही असं म्हणतात. तर लगेच आई पण म्हणतात भाऊ, आणि बाबा लगेच कसे बघतात बरं का. भाऊ पुढे म्हणतात, अगं त्याच्याबरोबर इतकी वर्ष कोण टिकाल असं वाटला नव्हता. तू म्हणान टिकलंस. तर लगेच बाबा म्हणतात, काढ काढ माझे बाबाडे काढ. तर भाऊ पुढे म्हणतात, आणि एक सांगू का, याच्यासारखे दोस्त ना लाखात सुद्धा मिळायचो नाही असं म्हणत कौतुक करतात बरं का बाबांचं. आणि माझ्या खायच्या जन्मीचा पाप होता म्हणून माका यो लाभलो असं म्हणतात बरं का. तर बाबा म्हणतात लगेच, हा ठीक आहे जा असं म्हणत बाबा रुसलेत बरं का. आणि प्रेक्षकांना यांची तुतुमय इथे पण चालली, आणि आई खूप छान हसतायत बरं का इकडे. आणि भाऊ आणि बाबांनी परत अशी छान मिठी मारली एकमेकांना. मस्त वाटला आजचा एपिसोड, हलका फुलका छानच होता. आई लगेच देवाकडे प्रार्थना करतात आणि म्हणतात, परमेश्वरा यांच्यातली ही मैत्री ना अशीच टिकून राहू दे. तर आता प्रेक्षकांना स्वीटी आणि आई इकडे ना भाजी निवडतायत, आणि यांच्या दोघींची गप्पा बघा कशा चालल्यात. स्वीटी म्हणते, आजचा दिवस किती छान गेला ना, तुम्ही स्पर्धा जिंकलात आणि भाऊ काका सुद्धा घरी आले. तर आई पण म्हणतात, खरंच स्पर्धा जिंकल्यावरती ना जेवढा मला आनंद झाला ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला कुठल्या गोष्टीचा झाला. तर कशाचा? तर स्पर्धा संपल्यानंतर आम्ही दोघांनी कॅफेमध्ये गेलो होतो ना, त्याचा आनंद झाला असं आई म्हणतात बरं का. म्हणतात, खूप दिवसांनी आम्ही इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या एकमेकांशी. तर स्वीटी लगेच म्हणते, आणि म्हणते, आई आप लोगों को तो ना ऐसे डेट्स पे जाने चाहिए. तर लगेच ना आई म्हणतात, हे पण असेच म्हणत होते. आणि आई पुढे कौतुक करत म्हणतात, तुम्ही दोघींनी किती प्रयत्न केलात ना आम्हा दोघांना निवांत वेळ मिळावा म्हणून, आठवतंय का? तर स्वीटी म्हणते, मग काय, तुम्ही ना असं बाहेरच भेटत जा. घरातला विलन ना तुम्हाला काही निवांत भेटू देणार नाही ना, बोलू देणार नाही. असं म्हटल्यानंतर लगेच आई विचारतात, घरातला विलन? कोण घरातला विलन? तर स्वीटी म्हणते, मला आणि शमिकाला ना नक्की खात्री आहे की तुमच्या दोघांच्या मध्ये ना लव्ह स्टोरी मधला खरी व्यान जो कोणी आहे ना, ती सीमा वहिनी आहे, सीमा वहिनी. असं लगेच स्वीटी म्हटल्यानंतर ना प्रेक्षकांनो आई जरा विचारात पडल्यात आणि स्वीटीकडे बघतात. तुम्हाला पण असंच वाटतं ना, ते कमेंट मध्ये नक्की सांगा. पण उद्याचा भाग मात्र फार डेंजर आहे बरं का. आई इकडे काहीतरी काम करतायत, आणि सीमा बघा कशी हळू चोरासारखी ना स्वतःच्याच घरात इकडे घुसलीये, आणि ती जाऊन ना तो तिथे स्वयंपाकघरात ठेवलेला जो काही चेक आहे तो उचलते. तर स्वीटी इकडे आईना विचारते, तुम्ही आज नारडांना पैसे द्यायला जाणार होतात ना, चेक द्यायला जाणार होतात ना, तर तो चेक कुठे आहे, व्यवस्थित ठेवलाय ना वगैरे असे प्रश्न विचारते. तर तो चेक लागलाय सीमाच्या हातामध्ये, आणि आता सीमा त्याचं काय करेल, आणि नारडा मॅडमना पैसे पोचतील का, हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बघूया आता खरंच काय घडते ते. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत.